हे बघू शकता तुम्ही, खूप खूप भारी अंजीरचा पेढा झालेला आहे आणि टेस्टी सुद्धा आहे आणि खूप भारी आहे। खीरपासून दुधापासून आपण हे पेढा तयार केलेला आहे अंजीरचा। नक्की ट्राय करा तुम्ही, आवडलं। संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अंजीरची खीर दाखवणार आहे आणि त्याच्यापासून पेढा कसा बनवायचा ते पण तुम्हाला दाखवणार आहे। आता अंजीरची खीर म्हणल्याने आपलं दूध तर फुटतंच ना, त्याच्यामुळे आता हे मी प्रोसिजर बघा हे कसं केलेलं आहे काय नाही। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खायला सुद्धा खूप खूप टेस्टी लागतं पेढा। हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही, नक्की एकदा तरी। चला तर मग मी आता अंजीर नाही का सकाळी भिजायला टाकले होते दुधामध्ये आणि गरम दुधामध्ये मी भिजायला टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये बदाम पण आहेत आणि काजू पण आहेत। 10-12 बदाम घेतलेले आहेत, 10-12 काजू घेतलेले आहेत आणि साखर घेतली चवीपुरती, आपल्याला जितकं गोड लागतं तेवढंच थोडंसं, आणि जास्त गोड पण नाही करायचं, मीडियमच ठीक आहे। खवा घेतला मी थोडाफार, विलायची घेतली 3। चला तर मग मी सुरुवात करते। आता याच्यानंतर आपल्याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता तुम्ही, मी मिक्सरचा भांड्यामध्ये हे बघा अंजीर, मस्त दूध आपलं अंजीरनं फुटलेलं असतं दूध, त्याच्यामुळे ना तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा, खीर आणि त्याच्यापासून पेढा खूप खूप टेस्टी आणि इतकी भारी लागते ना याची चव, तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। आपण पनीर वगैरे तर दूध फुटलं तर करतोच ना, एकदा पेढा करून बघा तुम्ही। आता मी हे अंजीर पूर्ण मिक्सरमधून आणि बारीक पेस्ट करून घेणार आहे अंजीरची आणि काजू आणि बदामची, हे पूर्ण छान पेस्ट करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि खूप चविष्ट लागते, हे नक्की ट्राय करा तुम्ही। हे बघा आता मी याच्यामध्येच काजू आणि बदाम भिजायला टाकले होते सकाळीच, ते पण दोन्ही पण सोबतच आपल्याला टाकायचे आहेत, तर हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही। एकदा केलं तर खूप खूप म्हणजे खूप आवडीनं खाणार तुम्ही, नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही। आता आपल्याला छान याची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून, बारीक प्युरी एकदम। चला तर मग बघू शकता मी आता मस्त प्युरी केलेली आहे, हे बघा व्यवस्थित आणि काहीच नाही, एकदम पेस्ट सुद्धा तुम्ही बघू शकता इतकी छान झालेली आहे। हे बघा सगळं एकजीव व्यवस्थित, काय की आपले ते छान भिजले होते त्याच्यामुळे पेस्ट छान झालेली आहे, त्याच्यामुळे अगोदर जास्त वेळ भिजायला टाका तुम्ही। चला तर मग मी तुम्हाला सुरुवात करते आणि अगोदरच सांगते मी, दूध आपलं फुटणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे एकदा फॉलो करा, मी कशी बनवली आणि कशी नाही, आणि इतकी छान लागते ना, मी हे नेहमी करते, मला तर खूप फेवरेट आहे, हे नक्की ट्राय करून बघा एकदा। चला तर मग दाखवते मी। हे बघू शकता मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर। आता याच्यानंतर आपल्याला गरम करायचं आहे थोडंसं, ते बघू शकता तुम्ही। आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे अगोदर, हे बघू शकता। आता मी जास्त नाही टाकणार, जास्त गोड छान नाही लागत त्याच्यामुळे, तर मी 3-3.5 चमचे टाकलेली आहे साखर। याच्यानंतर आपल्याला खवा ॲड करायचा याच्यामध्ये, हे बघू शकता मी आता खवा सुद्धा टाकलेला आहे। आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे। आता हे सगळं खवा एकजीव झाला पाहिजे आपल्याला, आणि साखर पण व्यवस्थित, तर मिक्स करून घ्यायचं छान। आणि दूध फुटलं तरी पण खूप टेस्टी होती, आणि हे नक्की ट्राय करून बघा एकदा। हे नेहमी मी करत असते थंडीच्या दिवसामध्ये आणि खूप फेवरेट आहे, ही खूप छान लागते, ते ट्राय करून बघा नक्की। आता हे छान आपल्याला खवा मिक्स करायचा आहे आणि विलायची ॲड करायची आहे आपल्याला याच्यामध्ये। आता मी विलायची टाकणार आहे,
तुम्हाला पूड करून टाकायची असेल तरी पण तुम्ही टाकू शकता, अशी पण छान लागते. मी अशीच टाकत असते. आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान, आणि मिक्स झाल्यानंतरच आपल्याला ती प्युरी टाकायची आहे. हे बघा छान मिक्स हळूहळू व्हायले. आता हे बघू शकता, आता मस्त मिक्स व्यवस्थित झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर आपल्याला ही प्युरी याच्यामध्ये टाकायची आहे. पूर्ण प्युरी तुम्ही याच्यामध्ये छान पद्धतीनं व्यवस्थित टाकून मस्त सगळी प्युरी टाकून मस्त हलवून घ्यायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून परत मिक्स करून छान टाकू शकता. वेस्ट आपल्याला काही नाही करायचं. चला आता मी हे छान आता मिक्स करणार. आता थोडी प्रोसिजर हेच असते आपल्याला, बाकी काही नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप 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 छान लागते. हे नक्की ट्राय करा तुम्ही. आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही व्यवस्थित आता कमी गॅसवर आपल्याला छान शिजवून घ्यायचं मस्त लगे. हे बघा आता मस्त झालेलं आहे. आता छान आपलं दूध फुटतोच बघा. थोडंसं 5-10 मिनटं गरम ठेवलं ना, त्याच्यामुळं आता मस्त हे एकजीव झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला प्रोसिजर कशी दाखवायली. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघू शकता, आता आपलं किती घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला कमी गॅसवरच मस्त लगे घट्ट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता किती घट्ट झालेलं आहे आपलं. हे बघा, त्याच्यासाठी अजून परत आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं आहे कमी गॅसवर. हे बघू शकता किती घट्ट झालेली आहे. आता हे बघा, कमी गॅसवरच आपल्याला ठेवायचे आहे, नाही तर करपतं खाली, त्याच्यामुळं पटकन लागतं. त्याच्यामुळं कमी गॅसवरच मस्त लगे करायचं आपल्याला. हे बघा मस्त घट्ट झालेलं आहे. आता अजून घट्ट करायचं आहे. चला तर मग छान घट्ट झाल्यानंतर हे करा. हे बघू शकता आता किती घट्ट झालेलं आहे आपलं. हे बघा, तर अजून थोडंसं आपल्याला मस्त घट्ट बनवायचं आहे. फक्त कमी गॅसवर ठेवायचं आणि छान बनवायचं आहे. हे बघा एवढं घट्ट झालेलं आहे. अजून सुद्धा आपल्याला छान घट्ट करायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. हे बघा, बघू शकता. हे आता याच पद्धतीनं आपल्याला मस्त सेट करून ठेवायचं आहे. मी आता गॅस बंद करणार आहे. आपलं ते रेडी झालेलं आहे. आता हे बघा, हे बघा खूप 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 छान लागतं. हे नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये सेट करून ठेवायचं छान पटकन, आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. आधी थंड करायचं आहे बाहेर, आणि नंतर फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता हे बघू शकता मी मस्त काढलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला थंड झाल्याने सेट करून ठेवायचं, आणि मस्त आपल्याला तुम्हाला डब्यात ठेवायचं तर डब्यात ठेवू शकता. आणि मग सेट झाल्यानंतर आपल्याला मस्त काप करायचे, किंवा असं पण खाऊ शकता, असं काही नाही. तर असं प्लेनमध्ये छान करून घ्यायचं. हे बघा पूर्ण प्लेनमध्ये छान व्यवस्थित, आणि खूप छान होतं. हे नक्की ट्राय करून बघा एकदा. खायला सुद्धा खूप खूप टेस्टी लागतात. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही. आता हे बघू शकता मी किती छान केलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, आणि नंतर काप करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर सेट होतं आणि छान लागतं बघा. हे बघा आपला
पेढा मस्त सेट झालेला आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला काप करून दाखवणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता तुम्ही आता. हे बघा मस्त सेट झालेला आहे आपला पेढा व्यवस्थित. हे बघू शकता तुम्ही किती छान स्लाइस पडलेले आहे त्याचे. नक्की हे ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. हे बघू शकता परफेक्ट आणि व्यवस्थित एकदम भारी पेढा झालेला आहे आपला. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं बनवलेलं आहे. स्लाइस पण बघू शकता किती छान पडलेले आहेत. खूप छान लागते पेढा. नक्की ट्राय करा तुम्ही. एकदम व्यवस्थित आहे.